नेहरू युवा मंडळ बॅटिंगसाठी यायचं आहे. आपण सामना चालू करायचा आहे. आणि 12 मॅन इकडे पाठवा बरं का. कॉमेंट्री बॉक्सला 12 मॅन पाठवा. आपला 12 मॅन आला नाही कोण. चाळकेवाडीचा आलाय पण नेहरू युवा मंडळ परमाळे बॉईज आले का. याच्यानंतर या ठिकाणी काही सन्मान होणार आहेत. दादासाहेब शिवाजी लोरे खोत आप्पा यांनी या सामन्यासाठी पहिलं पारितोषिक दिल्याबद्दल त्यांचा सन्मान सागर लोरे मंडळाचे अध्यक्ष करत आहेत. यावरती पटापट घ्या बरं का. तसेच दुसऱ्या नंबरचं पारितोषिक दिलेले आपले सन्माननीय सुरेश बाळू लोरे मुंबई पोलीस यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे. तर त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. दोन बॉल नंतर इथं चाळकेवाडी संघाच्या 3 धावसंख्या झालेली आहे. पुढील बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलेला आहे. या ठिकाणी सुरेश बाळू लोरे मुंबई पोलीस यांचा सन्मान या ठिकाणी आदिक मोरे करत आहेत. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. तरी स्वीकार करण्यासाठी सुरेश बाळू लोरे या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे रमेश लोरे त्यांचा स्वीकार करतील सन्मान. या ठिकाणी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात येते. तसेच तिसरं बक्षीस यावेळी चौका गेलेला आहे आणि 4 रन. तिसरं बक्षीस ज्यांनी दिलेलं आहे ते आमचे सन्माननीय नामदेव गोरुले फौजी यांचा सन्मान श्री रमेश लोरे यांनी करावा असा विनंती. ठीक आहे. चार नंबरचं बक्षीस दिलेलं आहे ते सन्माननीय आमचे गावून खास आलेले मारुती यशवंत जांभळे फौजी यांचा सन्मान संकेत लोरे यांनी करावा अशी विनंती. रमेश लोरे मारुती यशवंत जांभळे यांचा सन्मान करत आहेत. धन्यवाद. तसेच सन्माननीय खास करून गावाहून आलेले बाबासाहेब शिवाजी लोरे खोत प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपल्या सामन्यासाठी दिलेली आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी संकेत लोरे यांनी करावा. कृष्ण लोरे यांनी करावा अशी विनंती. एका षटकानंतर इथं धावसंख्या झाली आहे ती 10. एक षटक पूर्ण झालेलं आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 10. बाबासाहेब शिवाजी लोरे खोत यांनी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी दिल्याबद्दल त्यांचा सन्मान या ठिकाणी शिवाजी जांभळे कृष्णत लोरे यांनी करावा. कृष्णत लोरे हे सन्मान करत आहेत. बाबासाहेब शिवाजी लोरे खोत प्रथम क्रमांकाची ट्रॉफी दिल्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. तसेच द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी
रणधीर दिलीप सूर्यवंशी अण्णा, रणधीर दिलीप सूर्यवंशी अण्णा. ठीक आहे. तसेच नारायण सन्माननीय आपल्या गावचे सामाजिक कार्यकर्ते नारायण जांभळे तात्या यांचा सत्कार या ठिकाणी जगन्नाथ शिंदे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. नारायण जांभळे तात्या. हो, आता 3 धावा घेतलेल्या आहेत आणि धावसंख्या पोहोचते आहे ती 14. चाळकेवाडी नेहरू युवा मंडळ यांची. दुसरं षटक प्रगतीपथावरती राज यांचं. खूप सुंदर असा फटका मारला होता आणि तितकंच सुंदर कॅच पकडण्याचा प्रयत्न केला होता पंकज यांच्या माध्यमातून. परत एकदा कॅच साठी बॉल गेला. सतीश हे बॉल खाली आलेले आहेत. खूप सुंदर असा डाय मारून प्रयत्न केला होता. एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न आहे आणि इतर रनआउटची सांगता पूर्ण होत आहे. एक धाव फक्त काउंट होईल आणि दुसऱ्या धावेसाठी धावचीत झालेले आहेत चाळकेवाडीचे फलंदाज. धन्यवाद तात्या. तसेच चंद्रकांत चौधरी लोरडे गावचे सामाजिक कार्यकर्ते, क्रिकेटशी नाळ जोडलेले असे चंद्रकांत चौधरी यांचा सन्मान या ठिकाणी संकेत लोरे यांनी करावा अशी विनंती. चंद्रकांत चौधरी लोरवाडीचे सामाजिक कार्यकर्ते. संकेत यावर. तसेच दत्तात्रेय लोरे मेंबर सामाजिक कार्यकर्ते लोरेवाडी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे. त्यांचा सन्मान मंडळाचे सेक्रेटरी दत्तात्रेय जाधव यांनी करावा. दत्तात्रेय लोरे मेंबर यांचा सन्मान या ठिकाणी दत्तात्रेय जाधव हे करत आहेत. दत्तात्रेय लोरे मेंबर यांचा सन्मान मंडळाचे सेक्रेटरी दत्तात्रेय जाधव करत आहेत. धन्यवाद. एक धाव पूर्ण. ओके, समाधान. धन्यवाद. धाव संख्या पोचते आहे चाळकेवाडी संघाची 2 षटकानंतर 2 आत्ताच्या 2 धावा. दोन समीर आत्ता धावा किती आहेत? 2 धावा आहेत. ओके. 2 षटकानंतर चाळकेवाडी संघाची धावसंख्या पोहोचते ती 20 या धावसंख्येवरती. या ठिकाणी सचिन लोरे खोत यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांनी स्वीकार करायचा आहे सन्मानचा. सचिन लोरे खोत यांचा सन्मान विशाल लोरे यांनी करावा. बाकीची पोरं बोलवा की इकडे. चला, घाई करायचं आहे. परमाळे ओमकार जरा स्पीडअप घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपले नामदेव गोरुले फौजी यांचं आगमन झालेलं आहे. खूप सुंदर असा फटका मारलेला होता. बॉलरने आपल्याच फॉलो थ्रू मध्ये गॅदर केला आणि बॅट्समनला रनआउट केलेला आहे. नामदेव गोरुले फौजी यांचं या स्टेजवरती आगमन झालेलं आहे. यांचं आपल्या या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे आणि त्यांचं इथं लोरवाडी क्रिकेट क्लब यांच्यातर्फे सहर्ष स्वागत होत आहे. त्यांचा सत्कार अधिक मोरे यांनी स्टेजवर येऊन फौजींचा सत्कार करायचा आहे. श्रीफळ मानाची उबदार शाल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. पुढील बॉल ओमकार यांचा. खूप सुंदर असा फटका मारलेला पांच्या डाकावरून कॅचचा प्रयत्न केलेला आहे आणि मिस जज झालेला आहे आणि हा 4 धावांसाठी सीमारेषा पार आणि धावसंख्या पोहोचते आहे ती 24 या धावसंख्येवरती.
तसेच राजू दादा सोलोरे खोत यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे आणि सन्मान करण्यासाठी मयूर चौधरी यांनी करावा असं विनंती. सुंदर असा परत तोच फटका मारलेला आणि मिस जज झालेला कॅच. आत्ता स्वतःच्या कॉन्फिडन्स वरती कॅच केलेला आहे इथं आणि चाळकेवाडी संघाचा फलंदाज बाद होताना माघारी परतत आहे. कुठेतरी मागचा कॅच सुटलेल्याची खंत या फिल्डरच्या हावभावामधून दिसून येत होती. आनंद यांनी खूप सुंदर असा कॅच केलेला आहे आणि परत कमबॅक केलेला आहे. आपल्या बॉलरच्या प्रयत्नाला यश प्राप्त करून दिलेलं आहे आणि चाळकेवाडी संघाच्या इथं पुढील बॅट्समन आनंद मैदानात येत असताना दिसत आहेत. तसेच या ठिकाणी आमचे सामाजिक कार्यकर्ते धोंडराम चौधरी बापू यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांच्याचा स्वीकार करायचा आहे. सन्मान होत आहे त्यांचा स्वीकार करायचा आहे आणि सन्मान करण्यासाठी सूर्यकांत गोरुले या लवकर पटकन स्टेजवर. सोहेल मारा वाईट धावसंख्या. ओके धन्यवाद पंच. रनआउट आणि 1 धाव. धन्यवाद. पुढील बॅट्समन धाव नाहीये. धन्यवाद. वाईटची आहे ना. ओके पुढील बॉल ओमकार यांचा. खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर वाईटचं अपील करण्यात आलं आहे पर पंचांनी काय झालं. काय निर्णय आहे. समाधान विकेट आहे. ओके धन्यवाद. इथं चाळकेवाडीचा फलंदाज बाद होताना दिसत आहे. या ठिकाणी सन्मान्य राजू लोरे खोत यांचा सन्मान पवन चौधरी यांनी करावा अशी विनंती. त्याला स्पीडअप घ्यायचा आहे. खूप सामने खेळायचे आहेत आपल्याला. खूप सुंदर असा फटका पोल मारलेला आहे. कॅचचा प्रयत्न परत पंकजकडे बॉल येत आहे आणि हा 1 बाउन्स बाउंड्री रेषा पार जात आहे 4 धावांसाठी. खूप सुंदर असा फटका मारलेला होता आणि या षटकातील शेवटचा बॉल आहे. 29 धावसंख्या झालेली आहे चाळकेवाडी या संघाची. तसेच या ठिकाणी नारायण शिवाजी लोरे खोत यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. नारायण शिवाजी लोरे खोत यांचा सन्मान करण्यासाठी सागर लोरे यांनी याचे खूप सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता पण बॅटची वरची कडा घेऊन किपरच्या हातामध्ये बॉल जात आहे आणि इथं सामना 3 ओव्हर संपलेला आहेत आणि धावसंख्या झाली आहे ती 29. आता परमाळे संघांना जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. रेवंडे वर्सेस चाळकेवाडी. पुढील सामना जो आहे तो रेवंडे वर्सेस चाळकेवाडी. या दोन्ही कॅप्टननी इथं टॉस का बॉस मध्ये यायचं आहे आणि आपला टॉस टाकून फिल्डिंग बॅटिंग काय असेल ते चूज करायचे आहेत. लवकरात लवकर यायचं आहे. चाळकेवाडी आणि रेवंडे 11. आणि चाळकेवाडी या संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तसेच या ठिकाणी सत्यवान धनाजी मोरे फौजी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांच्याचा स्वीकार करायचा आहे. सन्मान देण्यासाठी मंडळाचे कृष्णद लोरे यांनी करावा त्यांचा सन्मान ही विनंती. लोरवाडीचे प्लेयर यांनी सगळ्यांनी स्टेजकडे ज्या दरम्यान यातून येऊन उभं राहायचं आहे आणि कृपया कोणाकडे जर सी टाईपचा चार्जर असेल तर
इथं स्टेजवरती आणून द्यायचा आहे, जरा जरुरी आहे यूट्यूबसाठी. धाव संख्या झाली आहे 30 धाव संख्या करायची आहे परमाळे या संघासाठी. 30 पूर्ण करायचे आहेत. 29 चाळकेवाडी या संघाने परमाळे संघ कृपया आपले बॅट्समन पाठवा. रेवंडे आणि चाळकेवाडी टॉससाठी आलेले आहेत का? हां आलेत. हे टॉस टाकून घे सागर त्यांचा. या ठिकाणी लोरवडी गावचे सामाजिक कार्यकर्ते पीटी मास्तर विजय लोरे याचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांचा स्वीकार करायचा आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी मयूर चौधरी या पुढे या. हाही सामना आपल्याला खूप रंगतदार असा पाहायला मिळणार आहे. चाळकेवाडी संघाने टॉस जिंकून फिल्डिंग बॉलिंग करायचा निर्णय घेतलेला आहे. तरी आपण बाउंड्री लगतच थांबावं आणि तयारीत राहावं अशी गरज आहे आता आपल्याला. चाळकेवाडी टॉस विन. ओके मॅच ऑन. पंच पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा. अपीलचा प्रयत्न पर्यंत आवांत निर्धावाचा चेंडू टाकण्यात यश मिळवलेला आहे. आपल्या षटकातील आणि संघाच्या षटकातील पहिलाच चेंडू निर्धाव. अक्षय जांभळे आणि शंकर जांभळे आपण कृपया स्टेजशी संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. परत एकदा तोच खोलवर टप्प्याचा चेंडू. अपील करण्याचा प्रयत्न आणि अंपायर आपल्या निर्णयावर ठाम. या ठिकाणी लोरडी गावचे सामाजिक कार्यकर्ते नथुराम शिंदे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांचा स्वीकार करायचा आहे. नथुराम शिंदे यांचा सन्मान करण्यासाठी अक्षय जांभळे यांनी स्टेजवर यायचं आहे. नथुराम शिंदे यांचा सन्मान करण्यासाठी अक्षय जांभळे. खूप सुंदर असा फटका मारला होता. कॅचसाठी बॉल होता, पण फिल्डर कॅच खाली जाऊ शकले नाहीत. एक धावेमध्ये समाधान मानावं लागलेलं दीपक यांना. आणि सूरज हे एकदा स्ट्राईकवर आलेले आहेत. खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळत आहे आपल्या चाळकेवाडीच्या संघाकडून. पुढील चेंडू खूप सुंदरचा फटका मारलेला आहे. वन बाउन्स बाउंड्री लाईन लगत जात आहे आणि मिसफिल्ड होऊन इथं 4 धावांसाठी जात आहे. इथं पिरेवाडीचे क्रिकेट प्रेमी सुमित शिंदे यांच्याकडून इथं बक्षीस आलेलं आहे. 3 बॉलमध्ये सलग 3 षटकार ठोकले तर 500 रुपयाचं इनाम मिळणार आहे. सुमित शिंदे पिरेवाडी क्रिकेट क्लबचे अजिंक्य स्पोर्ट क्लबचे खेळाडू यांच्याकडून. पुढील चेंडू खूप सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मिस हिट झालेला आहे. तरीही 1 धाव पूर्ण केलेली आहे इथं परमाळे या संघाने. तसेच या ठिकाणी जयवंत साळुंखे यांचा देखील सन्मान होत आहे. त्यांचा स्वीकार करायचा आहे. जयवंत साळुंखे या समोर या. तसेच संतोष लोरे खोत यांचा देखील सन्मान होणार आहे. त्यांचा स्वीकार करायचा. स्टेजवर या. संतोष लोरे खोत वर या स्टेजवर. आणि सन्मान करण्यासाठी शिवराज लोरे खोत यावर. शिवराज लोरे खोत आणि आदिक लोरे खोत. खूप सुंदर असा फटका मारला होता लॉंगांच्या दिशेला आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथं कॅच पकडलेला आहे आणि दीपक हे आउट होऊन बाहेर येताना दिसत आहेत. नवीन बॅट्समन
मैदानात जाताना पंकज दिसत आहेत. जिमनवाडीचा बघ की कोण आहे तो. राजेश मोहिते यांचा इथं मॅन ऑफ मॅच देऊन सत्कार करायचा आहे. आणि या ठिकाणी लोराडी गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि सकाळपासून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र संतोष मोरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सन्मान करण्यासाठी सूर्यकांत गोरुले वरती या पटकन. संतोष मोरे या की. परमाळे या संघाचे धावसंख्या झालेले आहे 3-9. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपूर्ण झालेला आहे. सॉरी काय 2च बॉल झालेत का. थांब समीर. 2 बॉल. ओके सॉरी. पुढील बॉल खूप सुंदर असा फटका मारलेला आहे आणि हा सीमा रेषे बाहेर जाऊन पडत आहे. 6 धावांसाठी खणखणीत षटकार पंकज यांच्या बॅटमधून. सलग 3 षटकार मारले तर सुमित शिंदे यांच्याकडून आपल्यासाठी 500 रुपयाचं रोख रक्कम बक्षीस ठेवलेलं आहे. आणि धावसंख्या पोहोचते आहे ती 15 या धावसंख्येवरती परमाळे संघाची. पंकज कदम यांनी जर अजून एक षटकार मारला तर बाजीराव यांच्याकडून 500 रुपयाचं इनाम आपल्यासाठी इथं मॅच संपल्यानंतर मिळणार आहे. खूप सुंदर असा फटका मारलेला त्याच दिशेला परत मिस जज झालेला आहे आणि कॅच सुटलेला आहे. इथं 1 धाव पूर्ण 2 धाव्यांचा इथं पाठलाग करत असताना 2 धावा सुद्धा पूर्ण करण्यात यश मिळवलेलं आहे पंकज यांनी. खूप सुंदर असा प्रयत्न केला होता बाउंड्री लगत फिल्डरनी. आणि आता धावसंख्या 8 बॉल मध्ये 13 धावसंख्येची आवश्यकता परमाळे संघासाठी. पुढील चेंडू फुल टॉस चेंडू होता पण त्याला दिशा देता आली नाही. 1 धावेमध्ये समाधान मानावं लागेल पंकज यांना. आणि धावसंख्या पोहोचते आहे ती एकूण 18 या धावसंख्येवरती.
पुढील बॉल परत सूरज यांनी पोल केलेला आहे. लॉंगांच्या दिशेला जात आहे. कॅच करण्याचा प्रयत्न आणि इथं लॉंगांच्या दिशेला कॅच मिळवलेला आहे यांनी आणि सूरज यांची विकेट प्राप्त केलेली आहे. मॅच मध्ये परत एकदा रंगतदार वळण मिळालेलं आहे. तेव्हा तसेच लोरवाडी गावचे पवन चौधरी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. तसेच सदाशिव शिंदे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांनी स्टेजवर यायचे. पवन चौधरी आणि सदाशिव शिंदे आणि सचिन लोरे नाना यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांनी स्टेजवर यायचं आहे आणि सन्मान करण्यासाठी आपल्या टीमचे 6 बॉल 12 या ठिकाणी 6 बॉल 12 पाहिजेत. 6 बॉलमध्ये 12 रन पाहिजेत. बॉलर आहे जीवन. पवन सदाशिव आणि सचिन यांचा सत्कार या ठिकाणी शिवराज लोरे खोत हे करत आहेत. तिघांचाही सत्कार आपण करायचा आहे. खूप रंगतदार अशा स्थितीत सामना आलेला आहे. 6 बॉलमध्ये 12 धावसंख्येची आवश्यकता परमाळे या संघासाठी आणि सुमित शिंदे यांच्याकडून पंकज यांना जर 3 षटकार मारले 2 षटकार मारले तर 1000 रुपयेचं रोख रक्कम बक्षीस आपल्याला मिळणार आहे. शिवाजी जांभळे आपण स्टेजशी संपर्क साधायचा. लोरवाडी क्रिकेट क्लबचे आधारस्तंभ. पहिलाच बॉल खूप सुंदर असा खोलवल टप्प्याचा आणि विकेटचा वेध घेत आलेला हा चेंडू. पहिल्याच बॉलमध्ये पंकज यांची विकेट मिळवण्यात यश मिळवलेलं आहे. यश प्राप्त झालेलं आहे यांना. बघूया आता 5 बॉलमध्ये 12 धावसंख्येची आवश्यकता. चला स्पीडअप घ्यायचा आहे. खूप सुंदर असा फटका सजवलेला आहे पण हवेमध्ये गेलेला आहे. बॉल खाली फिल्डर येताना दिसत आहे. कॅच करण्याचा प्रयत्न आणि सुंदर असा झेल पकडलेला आहे. इथं खूप सुंदर असा प्रयत्न होता निखिल यांचा. पहिल्याच बॉलमध्ये बॉलला बाहेर पाठवण्याचा प्रयत्न पण इथं यश प्राप्त झालेलं नाही. ते यश प्राप्त झालेलं आहे ते बॉलर आणि फिल्डर यांना. चला वेळ घालवू नका कृपया चाळकेवाडी संघ. लोरवाडी क्रिकेट क्लबचे महेश चौधरी समालोचक यांचा सत्कार श्री अधिक मोरे यांच्या हस्ते करण्यात येत आहे. तरी त्याचा त्यांचा सन्मान स्वीकार करायचा आहे. खूप सुंदर असा फटका परत त्याच दिशेला मारलेला आहे. गॅपच्या दिशेने 1 बाउन्स चौका बाउंड्री लाईनच्या बाहेर जात आहे. खूप सुंदर असा फटका ओमकार यांच्या बॅट मधून. 3 बॉल 8 धावांची आवश्यकता परमाळे या संघासाठी. तीन बॉल 8 धावांची गरज आहे परमाळे या संघासाठी विजयासाठी. पुढील चेंडू परत एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे. खणखणीत चौकार ओमकार यांच्या बॅट मधून आपल्या संघाला जिवंत ठेवलेला आहे.
2 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता. ओमकार यांचा अजून एक जर चौकार आला तर सुमित शिंदे यांच्या मार्फत तुम्हाला 500 रुपयाचं रोख रक्कम मिळेल. चला स्पीडअप करायचं आहे. 2 बॉल 4. मी मॅच चालू होतानाच म्हणलं होतं हा सामना आपल्याला खूप रंगतदार बघायला मिळणार आहे. परत एकदा तोच अटेम्प्ट होता. एक धाव चोरण्याचा प्रयत्न आणि इथं रनआउट होताना ओमकार. 1 बॉल 4 धावसंख्येची आवश्यकता आणि सचिन हे स्ट्राईकवर आलेले आहेत. हे पहा गणेश मोरे यांनी टेस्टची संपर्क साधायचा आहे. गणेश मोरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांनी टेस्टची संपर्क साधायचा आहे. गणेश मोरे, किशोर चौधरी, हनुमान शिंदे, भाग्यवंत चौधरी यांनी सगळ्यांनी टेस्टची संपर्क साधायचा आहे. आपला या ठिकाणी सन्मान होणार आहे. पुढील टीम रेवंडे 11 वर्सेस चाळकेवाडी. यांनी तयार राहायचं आहे. 1 बॉल 4 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस. अविनाश चौधरी आणि शंकर जांभळे टेस्टची संपर्क साधायचा आहे. अविनाश चौधरी आणि शंकर जांभळे या ठिकाणी जबरदस्त षटकार. 4 रन. परमाळ यांनी या ठिकाणी जिंकलेले आहे मॅच आणि सेमीफायनलसाठी पोहोचलेले आहेत. परमाळ यांनी या ठिकाणी चौका मारून मॅच जिंकलेले आहे. अभिनंदन. आणि या ठिकाणी खणखणीत चौकार मारून इथं आपल्या संघाला विजय प्राप्त